पुण्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. कुठे पूर, कुठे दरड कोसळली, तर कुठे झाडं उन्मळून पडली, तर कुठे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रेड अलर्ट नंतर पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनही सतर्क झाले आहे. पाहूया पुण्यातील पावसाच्या कहराची ही मोठी बातमी. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवर लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद ठेवावी लागली. त्यानंतर वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली. दरडी कोसळल्यामुळे पुणे मुंबई एसटी बस सेवा ही तात्पुरती बंद करण्यात आली. रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने आणि घाट परिसरात दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मावळ तालुक्यातही पावसाने रौद्र रूप धारण केले. जुन्या मुंबई पुणे महामार्गासह एक्सप्रेसवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली आणि वाहतूक विस्कळीत झाली. हिंजवडील जवळील जांभे गावात पवना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला. एनडीआरएफच्या जवानांनी बोटीच्या मदतीने तब्बल 25 नागरिकांची सुखरूप सुटका केली. दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीलाही पुराचा मोठा फटका बसला आहे. इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे घाट, भक्त पुंडलिक मंदिर आणि नदीकाठावरील दुकाने पाण्याखाली गेली. सुरक्षेच्या कारणास्तव नदीवरील प्रमुख पूलही बंद करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मोरया गोसावी गणपती मंदिरात पुराचे पाणी शिरले. मंदिराचा बहुतांश भाग पाण्याखाली गेल्याने मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सततच्या पावसामुळे सिंहगड घाट परिसरात दरड कोसळल्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने 6 आणि 7 जुलै रोजी पर्यटकाच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. शहरातील वाकडेवाडी परिसरात मोठे झाड कोसळून 4 चाकी रिक्षा आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण साखळीतील पाणी साठ्यातही झपाट्याने वाढत होत आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येत्या काही तासात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यातील मुसळधार पावसामुळे पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.